हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल महेश. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघू शकता गाईज, आता आपण एअरपोर्टमध्ये लँड झालो आहोत आणि बघू शकता किती सुंदर असं एअरपोर्ट आहे. तर आपण आपलं लगेज कलेक्ट करून आपण डायरेक्ट जात आहोत हॉटेलच्या तर्फे. लाईक वी आर ऑफ टू हॉटेल नाव. तर बघू शकता एवढं सगळं लगेज आम्हाला कॅरी करावं लागतं गाईज. आणि आता आमची गाडीसुद्धा आली आहे आणि आता आपण पोहोचत आहोत आपल्या हॉटेलला, द फन हॉटेल. ओके, सी यू गाईज. तर गाईज बघू शकता, हे अराउंड लाईक दुपारचा वेळ होता. किती असं म्हणजे थंडी होती गाईज, बघू शकता. आणि खूप असं आम्हाला चांगले चांगले माउंटन्स दिसले होते. आणि इथे एका देवीचं मंदिर आहे. बघू, आपल्याला प्रयत्न झाला तर इथे पण आपण व्हिजिट करू. चला तर गाईज. ॲज अ मेकअप आर्टिस्ट आणि ॲज अ हेअर स्टायलिस्ट आम्हाला डेस्टिनेशन वेडिंगसाठी ट्रॅव्हल करावं लागतं. तर पहिला तर आम्ही मोस्ट ऑफ कारनी ट्रॅव्हल करायचं, पण आता बॅक टू बॅक असल्यामुळे आम्हाला फ्लाईट पकडावी लागते. तर बघू शकता आपण आता हॉटेलच्या रस्त्यावरती पोचलो ऑलमोस्ट. तर बघू शकता आपण आता पोचलो हॉटेलला, द फन हॉटेल. खूप सुंदर हॉटेल आहे. ह्यांचे ब्रांचेस ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत गाईज. आय थिंक मे बी अब्रॉडमध्ये पण असेल. आणि हे बघ किती सुंदर अशी लॉबी आहे गाईज. गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला तर आता आपल्या रूममध्ये आपण चेक इन करूया, कारण खूप टायरी ट्रॅव्हलिंग होतं आमचं. इट वॉज गुड, बट फ्लाईट थोडी डिले होते कधी, ट्रॅफिक कंजेशन असतं म्हणून. तर बघू शकता गाईज, आपला हा रूम आहे. किती सुंदर असा रूम आहे गाईज, बघू शकता तुम्ही. नाईस बेड. सर आम्ही आता इथे 5 डेजसाठी स्टे करणार आहोत. तर रूम बघून घ्या गाईज, किती सुंदर असा रूम आहे. आणि पर पर्सन रूम आमचा आहे. आणि आमच्या सरांचा रूम वेगळा आहे आणि माझा रूम वेगळा आहे. तर बघू शकता आपलं लगेज पण आलं आहे. आता फटाफट चेंज करूया आणि मग पुढचं तुम्हाला सांगू काय आहे काय नाही ते. तर गाईज बघू शकता, कबर्डमध्ये आपल्याला लॉकर वगैरे सगळं वस्तू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. इथे गरम पाणी बनवण्यासाठी, टी कॉफी बनवण्यासाठी मग्स वगैरे सुद्धा आहेत. तर आता आम्ही रेस्ट करू. आणि बघू शकता आता आम्ही संध्याकाळी बाहेर आलो आहोत. तर तुम्ही थंडीचं प्रमाण बघू शकता गाईज, किती प्रमाणात थंडी होती. अक्षरशः तोंडातून वाफा येत होत्या. तर बघू, आता आपण चाललो आहोत एक फेरफटका मारण्यासाठी. तर बघू कुठे आपण, ॲक्च्युली आम्ही चाललो आहे अंबराई घाटमध्ये, जिथे खूप सारे चांगले चांगले रेस्टॉरंट्स वगैरे आहेत आणि भरपूर काही बघण्यासारखं आहे गाईज. तर आपला प्रवास आता संध्याकाळी सुरू झाला आहे, कारण आज आम्हाला काम नव्हतं. तर आपलं काम उद्यापासून स्टार्ट होणार आहे. तर आज आपला रिलॅक्स डे आहे. तर बघू शकता आपण त्यांच्या मार्केटमध्ये पोचलो आहे, उदयपूरच्या अमराई घाटमध्ये. तर छान असं दृश्य होतं. आणि एक गोष्ट आहे गाईज, इथे 8 वाजता सगळी दुकानं वगैरे बंद होतात. तर आपण प्रयत्न केला की आपण रेस्टॉरंटमध्ये जायचा. तर मिळालं तर आपण खाऊ, नाही मिळालं तर बघू पुढे. तर आता आपण जात आहोत ऑटोनी. तर बघू शकता ऑटो भली मोठी होती आणि रस्ते खूप छोटे होते गाईज. आय डोंट नो, पण आय थिंक डेला खूप छान असा दृश्य असेल गाईज. जर वेळ मिळाला तर नक्की तुम्हाला डेमध्ये पण या सगळ्या गल्ल्या दाखवू आपण. तर हॉटेल्स बघू शकता गाईज, सगळे माउंटन्सवरती आहेत. खूप सुंदर होतं. आणि थंडी तर गाईज विचारू नका. आय लिटरली फॉरगॉट माय जॅकेट, पण मला मार्केटमध्ये जाऊन मला एक जॅकेट घ्यावं लागलं तिकडे. आणि अफोर्डेबल रेटमध्ये मला जॅकेट मिळालं. तर गाईज, असे इथे प्रत्येक डेस्टिनेशनला असे ब्रिज आहेत तिथे जाण्यासाठी. पिचोला लेक, अंबरे घाट, हे सगळे जाण्यासाठी असे लेक आपल्याला क्रॉस करावे लागतात. असे छोटे छोटे ब्रिजेस आहेत.
आणि गाईज इथेच रामलीला पिक्चरची शूटिंग झाली होती, जिथे दीपिका पदुकोणचा भाऊ जो दीपिका पदुकोणला मार्केटमधून घेऊन जातो त्या घाटजवळ, तर त्याचं पण दृश्य तुम्हाला दाखवू डेमध्ये. आणि गाईज इथे इकडचे हॉटेल्स बघा, किती सुंदर सुंदर हॉटेल्स आहेत. खूप बघण्यासारखी गोष्टी होती गाईज. तर गाईज आपण रेस्टॉरंटजवळ तर पोचलो होतो, पण ते ऑलमोस्ट बंद होणार होतं, म्हणून आम्ही आता रिटर्न जात आहोत. तर कधी सकाळी आल्यावरती तुम्हाला दाखवू इकडचं दृश्य कसं असतं. तोपर्यंत गाईज पाहत राहा M4 महेश. भेटूया आपण पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.